इक्विव्हॅलन्स. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला प्रूव्ह करायचा विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. म्हणजे काय करणार आपण, तर ट्रूथ टेबल ड्रॉ करणार, ठीक आहे. आणि दोन्ही ट्रूथ टेबलसाठी दोन्ही जे कॉलम असतील ते ज्यावेळी आपण सेम दाखवू त्यावेळेस आपण डायरेक्ट सांगू शकतो की लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. जसं की पहिला प्रॉब्लेम आहे, निगेशन ऑफ P and Q is logically equivalent to P or Q and negation of P. ठीक आहे. याच्यात काय करू आपण, अगोदर तर P आणि Q चा कॉलम घेऊ. याच्यानंतर काय आपल्याकडे निगेशन ऑफ P आहे, ठीक आहे. निगेशन ऑफ P घेतलं, निगेशन ऑफ Q नाही आहे, मग सोडून देऊ. आता जाऊ आपण इक्वेशन मध्ये. दिलेल्या इक्वेशन मध्ये काय दिलेले आपल्याला, निगेशन ऑफ P and Q, ही टर्म आहे लेफ्ट साइडला, ठीक आहे. मग निगेशन ऑफ P and Q, ठीक आहे. आता मूव्ह करू आपण राईट साइडला. राईट साइडला मूव्ह केलं की सुरुवातीला ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये काय P और Q, मग मला इथे घ्यावं लागेल P और Q. आणि P और Q आणि निगेशन ऑफ P यांच्यामध्ये कनेक्टिव्ह कोणता यूज केला त्यांनी, अँड चा. हा असेल माझा लास्टचा कॉलम, निगेशन ऑफ P, ठीक आहे. काय करू आपण, कॉलमला नंबर देऊ 1 2 3 4 5 अँड लास्ट 6. आता आपण काय करायचं, तिथं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा, ड्रॉ करायचा, ठीक आहे. P साठी काय असेल, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. रोजचा नंबर किती असेल, नंबर ऑफ रोज किती असतील, 2 raised to power 2, ठीक आहे, दॅट इज 4. सो ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन ऑफ P आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. चौथा कॉलम जो आहे माझा तो काय, निगेशन ऑफ P अँड Q. आता अँड मध्ये काय असतो, फक्त आणि फक्त ज्यावेळेस ट्रू अँड ट्रू हा पॅटर्न आला असेल त्यावेळेसच फक्त रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल किंवा ट्रू असेल, ठीक आहे. मग इथं काय होईल, ट्रू फॉल्स हा असेल फॉल्स. ऍटलिस्ट वन जरी फॉल्स आला तरी स्टेटमेंट आपलं फॉल्स येणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू आपली एफ येईल किंवा फॉल्स येईल, ठीक आहे. तिसऱ्या रो मध्ये काय होतं, दोन्हीकडे ट्रूथ व्हॅल्यू टीच होती, त्याच्यामुळे रिझल्टंट इथं ट्रूथ येईल. नंबर 5 P और Q. आता P और Q मध्ये काय येणार आहे, ऍटलिस्ट वन जरी फॉल्स असेल, ऍटलिस्ट वन जरी ट्रू असेल तरी आपली रिझल्टंट व्हॅल्यू ही ट्रूच येणार आहे. म्हणजे या केसमध्ये फक्त ज्यावेळी दोन्ही स्टेटमेंट मध्ये, ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल त्याच वेळी फक्त रिझल्टंट फॉल्स असेल, अदरवाईज ट्रू असेल. मग P और Q पाहतोय आपण, तर पहिला तर रो ट्रू येईल, नंतर ट्रू फॉल्स आहे, इथंही असेल ट्रू, नंतर फॉल्स ट्रू आहे, इथंही असेल ट्रू, ऍट लास्ट दोन्हीकडे फॉल्स आहे, त्यावेळी ते येईल फॉल्स, ठीक आहे. कारण हीच एक इथं कंडिशन आहे, अदरवाईज स्टेटमेंट ट्रूच येणार आहे ऑर मध्ये. ऍट लास्ट कॉलम 6. आता कॉलम 6 मध्ये काय आहे, तर कॉलम 6 मध्ये P और Q म्हणजे आता आपण ड्रॉ केलेला कॉलम नंबर 5 अँड निगेशन ऑफ P, दॅट इज कॉलम नंबर 3, यांच्यामध्ये कनेक्टिव्ह यूज केलेला आहे अँड कनेक्टिव्हची कंडिशन काय, दोन्ही वेळी ज्यावेळेस ट्रू असेल त्याच वेळी फक्त त्याची व्हॅल्यू रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येईल किंवा टी येईल, अदरवाईज फॉल्स असेल किंवा एफ असेल, ठीक आहे. तर पाहू आता P और Q अँड निगेशन ऑफ P म्हणजे कॉलम 5 अँड कॉलम 3, ठीक आहे. ट्रू फॉल्स ही असेल फॉल्स, ट्रू फॉल्स ही असेल फॉल्स, ट्रू ट्रू ही असेल ट्रू, आणि फॉल्स ट्रू ही असेल फॉल्स, ठीक आहे. झालं. मला काय प्रूफ करायचं होतं की निगेशन ऑफ P अँड Q इज इक्वल टू P और Q अँड निगेशन ऑफ P, दॅट इज कॉलम नंबर 3, ठीक आहे. निगेशन ऑफ P और Q अँड Q साठी कोणता कॉलम माझ्याकडे, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 4, अँड P और Q अँड निगेशन ऑफ P यासाठी कोणता कॉलम माझ्याकडे, कॉलम नंबर 6. लॉजिकली इक्वल दाखवायचे म्हणजे काय दाखवायचं, तर दोन्ही कॉलम काय आहेत, ट्रूथ व्हॅल्यू यांच्या सेम आहेत किंवा दोन्ही कॉलम टोटल ओव्हरऑल सेम आहेत, ठीक आहे. सो जर पाहिलं आपण तर कॉलम 4 आणि 6 दोन्ही कॉलम सेम आहेत, ठीक आहे. फ्रॉम ट्रूथ टेबल, वाटलं असेल तर रिझन लिहायचं, फ्रॉम ट्रूथ टेबल कॉलम कोणते कोणते कॉलम, कॉलम 4 अँड 6, कॉलम नंबर 4 अँड 6 आर सेम और आयडेंटिकल म्हणलं तरी चालेल, आर सेम और आयडेंटिकल. सो म्हणजे त्याच्यावर काय म्हणू शकतो आपण, निगेशन ऑफ P अँड Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू P और Q अँड निगेशन ऑफ P. हा झाला आपला प्रूफ. असाच पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण लगेच. निगेशन ऑफ P और Q
सेकंड क्वेश्चन है negation of P or Q or negation of P and Q is logical equivalence to negation of P. ठीक आहे, हा आहे माझा दुसरा प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये काय काय माझ्याकडे बेसिक एलिमेंट याच्यात पण दोनच आहेत. ठीक आहे, पी आणि क्यू. सगळ्यात पहिलं काम पी क्यू. ठीक आहे, आता निगेशन कुठे यूज केलेलं त्यांनी, निगेशन ऑफ पी और क्यू आहे, म्हणजे इथे निगेशन एका पर्टिक्युलर एलिमेंटला त्यांनी दिलेलं नाही. पण ऑर मध्ये पुढे पाहिलं तर निगेशन ऑफ पी आहे माझ्याकडे, निगेशन ऑफ पी. ठीक आहे, पुढे गेलो क्यू, त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर निगेशन ऑफ पी चे. ठीक आहे, म्हणजे तात्पुरता आपण इथपर्यंत थांबू शकतो. आता घेऊ आपण बेसिक एलिमेंट्स. जसं की आता याच्यात काय पी और क्यू आहे, तर मग इथे घ्यावं लागेल मला पी और क्यू. त्याच्यानंतर काय निगेशन ऑफ पी और क्यू. ठीक आहे, याच्यानंतर काय निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा एलिमेंट कोणता माझा, तर निगेशन ऑफ पी और क्यू और निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, आता निगेशन ऑफ पी चा कॉलम माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी परत कॉलम घेणार नाही. ठीक आहे, अगोदर काय करू आपण, कॉलमला नंबर देऊ ठेवू, कॉलमला नंबर देऊन ठेवू 1 2 3 4 5 6 अँड 7. ठीक आहे, 7 कॉलम झाले. आता ज्यावरती दोन एलिमेंट आहेत, नंबर ऑफ रोज असतील 4, सो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू मध्ये काय असेल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन ऑफ पी दॅट इज अल्टर करायचे व्हॅल्यू फॉल्स, ट्रूच्या जागी फॉल्स घ्यायचं, फॉल्सच्या जागी ट्रू घेणार. ठीक आहे, याच्यानंतर चौथा कॉलम आहे पी और क्यू. आता पी और क्यू मध्ये काय कंडिशन काय, ज्या वेळेस फक्त आणि फक्त फॉल्स और फॉल्स असेल त्याचीच व्हॅल्यू फक्त फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू असेल. ठीक आहे, मग मी पाहिलं पी और क्यू मध्ये, तर पी और क्यू मध्ये फक्त आणि फक्त लास्ट चौथा जो रो आहे त्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत, म्हणून फक्त चौथाच रो फक्त फॉल्स येईल चौथ्या कॉलम मधला. ठीक आहे, आता याच्या पुढच्या स्टेजला फिफ्थ कॉलम काय आहे माझ्याकडे, तर निगेशन ऑफ पी और क्यू आहे, म्हणजे जो चौथा कॉलम आहे त्याचं निगेशन घ्यायचे, त्याचं निगेशन घ्यायचं म्हणजे काय होईल, पूर्ण ट्रूच्या जागी फॉल्स आणि फॉल्सच्या जागी ट्रू. ठीक आहे, आता कॉलम नंबर 6 जर पाहिला तर तो आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे कॉलम 3 अँड कॉलम 2. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय राहतं, ज्या वेळेस फक्त आणि फक्त ट्रू अँड ट्रू असेल स्टेटमेंट पॅटर्न, त्याच वेळी त्याची व्हॅल्यू असेल ट्रू किंवा टी, अदरवाईज फॉल्स किंवा एफ. ठीक आहे, तर कॉलम 3 आणि 4 सॉरी 3 आणि 2 चेक केले, फॉल्स अँड ट्रू फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स फॉल्स, ट्रू अँड ट्रू इथं मात्र व्हॅल्यू माझी ट्रूच राहील, ट्रू अँड फॉल्स इज अगेन फॉल्स. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता जाऊ आपण आपल्या लास्ट कॉलमला, कॉलम नंबर 7, जो की आहे निगेशन ऑफ पी और क्यू दॅट इज कॉलम नंबर 5 और निगेशन ऑफ पी अँड क्यू दॅट इज कॉलम नंबर 6. म्हणजे काय करायचं मला, कॉलम 5 आणि कॉलम 6 या दोघांमध्ये कोणता कनेक्ट यूज करायचा आहे, तर ऑर. ठीक आहे, ऑर मध्ये रिझल्ट आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस ऍटलिस्ट एक जरी ट्रू आला तरी माझं व्हॅल्यू काय होणार आहे, स्टेटमेंटची ओव्हर व्हॅल्यू काय होणार आहे, ट्रू होणार आहे. मग पाहिलं मी तर 5 आणि 6 मध्ये काय ऑर यूज केलेले, फॉल्स और फॉल्स ओनली फॉल्स, फॉल्स और फॉल्स अगेन फॉल्स, फॉल्स और ट्रू इथं आलं तर इथं होईल ट्रू, आणि लास्ट ट्रू और फॉल्स इथं असेल ट्रू. ठीक आहे, मला प्रूफ काय करायचं होतं, हे जर मी कॉलम म्हणून चेक केलं तर मला चेक काय करायचं की लास्टचा जो कॉलम आहे माझा, कॉलम नंबर 7. ठीक आहे, हा इक्विव्हॅलेंट टू कसा दाखवायचा आपल्याला, कॉलम नंबर 3 किंवा कॉलम नंबर 3. चेक केलं कॉलम 3 आणि कॉलम 7, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, पॅटर्न सेम आला फ्रॉम ट्रूथ टेबल. मग इथं आपण परत तेच रिझन लिहायचं की फ्रॉम ट्रूथ टेबल कॉलम 3 and 7 are identical
और सेम. सो डायरेक्टली आपण लिहू शकतो. मग त्याच्यामुळे काय लिहू शकतो आपण डायरेक्ट निगेशन ऑफ पी और क्यू and sorry or a negation of p and p or q or negation of p and q is logically equivalent to negation of p. ठीक आहे, हा झाला